हॅलो स्टुडंट, आज आपण रेझिस्टन्स या विषयाची माहिती घेणार आहोत. रेझिस्टर आर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट used to reduce or limit or resist or oppose the flow of current in any electrical or electronic circuit. म्हणजे रेझिस्टर हा इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट असून हा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट मधील करंट कमी करण्यासाठी तसेच प्रवाहाला विरोध करण्यासाठी जोडला जातो. युनिट ऑफ रेझिस्टन्स. द प्रॉपर्टी ऑफ रेझिस्टर टू लिमिट द फ्लो ऑफ करंट इज नोन ॲज रेझिस्टन्स. इट्स सिम्बॉल इज R and its unit ohm. The resistance of material is not affected by the direction of flow of current. Hence, it remains the same on DC and AC. Unit of resistance. रेझिस्टन्सचा एकक. रेझिस्टर हा करंट वाहण्यास विरोध करतो. या गुणधर्मास रेझिस्टन्स असे म्हणतात. हा R ने दर्शविला जातो आणि त्याचे एकक ओहम आहे. रेझिस्टन्स हा AC तसेच DC ला सारखाच असतो. रेझिस्टन्स लॉ. The resistance of conductor is depend on following three factors. First, length of conductor L is directly proportional to the resistance R. Second, cross-sectional area of the conductor is inversely proportional to the resistance. Third, specific resistance of conductor P in bracket rho is directly proportional to the resistance. Hence, R equal rho into L by A. R equal resistance of conductor in ohm, L equal length of conductor in centimeter, A cross sectional area of conductor centimeter square, P rho specific resistance of conductor ohm per centimeter. Resistance law. रेझिस्टन्स हा खालील घटकावर अवलंबून असतो. 1. कोणत्याही धातूचा तारेचा रेझिस्टन्स हा तारेच्या लांबीच्या समप्रमाणात असतो. R डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A. याचा अर्थ तारेची लांबी वाढल्यास रेझिस्टन्स व्हॅल्यू वाढते. 2. कंडक्टरचा रेझिस्टन्स हा तारेच्या आडव्या छेदाचे क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. R इन्व्हर्सली प्रोपोर्शनल एरिया. म्हणजेच कंडक्टरची जाडी वाढल्यास कंडक्टरचा रेझिस्टन्स कमी होतो, तसेच कंडक्टरची जाडी कमी केल्यास कंडक्टरचा रेझिस्टन्स वाढतो. 3. कंडक्टरचा रेझिस्टन्स हा त्याच्या विशिष्ट विरोधाच्या समप्रमाणात असतो. म्हणजेच R डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो. कंडक्टरचा विशिष्ट विरोध वाढल्यास रेझिस्टन्स वाढतो, विशिष्ट विरोध कमी झाल्यास रेझिस्टन्स कमी होतो. रेझिस्टन्स बरोबर विशिष्ट विरोध गुणिले लांबी भागिले आडव्या छेदाचे क्षेत्रफळ. म्हणजेच R इक्वल P into L upon A. R equal resistance of conductor in ohm, L म्हणजे length of conductor centimeter, A म्हणजे cross sectional area centimeter square, P म्हणजे specific resistance of conductor ohm per centimeter. Specific resistance. The resistance of piece of material having a length of 1 centimeter and a cross sectional area of 1 square centimeter is termed as its specific resistance. It is expressed in ohm per centimeter. It is also as resistivity. Rho
equal R into A by L. If L equal 1 centimeter, A equal 1 centimeter square, then rho equal R ohms per centimeter. Specific resistance. Specific resistance म्हणजे काय? एक घन एकक घनाकृती ठोकळ्याच्या समोरासमोरील बाजूतून DC प्रवाह पाठवला असता त्यास जो विरोध होतो त्या विरोधास त्या पदार्थाचा विशिष्ट विरोध असे म्हणतात. याच्या सांकेतिक खूण P रो असे असून ओहम दर घन एकक मध्ये सांगितला जातो. यास इंग्रजीमध्ये स्पेसिफिक रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी असेही म्हणतात. रेझिस्टिव्हिटीचे काही एक्झाम्पल दिलेले आहे. Calculate the resistance of copper wire of 2 km in length and 5 micrometer square in cross-sectional area if the resistivity of copper is 1.7 into 10⁻⁸ ohm centimeter. यामध्ये कॉपर वायर ची लेंथ 2 किलोमीटर दिली असून क्रॉस सेक्शनल एरिया 5 मायक्रोमीटर स्क्वेअर दिला आहे आणि त्याची रेझिस्टिव्हिटी 1.7 into 10⁻⁸ ओहम सेंटीमीटर दिली आहे. सोल्युशन. लेंथ ऑफ वायर, क्रॉस सेक्शनल एरिया and resistivity. Hence, R equal rho into L by A. Rho ची व्हॅल्यू 1.7 into 10⁻⁸ असून लेंथ 2 into 10⁻³ upon 5 into 10⁻⁶ equal 1.7 into 2 into 10⁻⁴ by 5 equal 6.8 ओहम. हे आन्सर आलेले आहे. म्हणजेच रेझिस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये रो इंटू एल बाय ए या फॉर्म्युल्यामध्ये रो ची व्हॅल्यू, एल ची व्हॅल्यू आणि एरियाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून येणारा आन्सर 6.8 ओहम्स आहे. Types of resistors. There are many types of resistor and they can be divided into group, namely fixed resistor and adjustable resistor in bracket variable resistor. Fixed value of resistor. Fixed resistor are type resistor which offer fixed amount of resistance in the circuit. Fixed resistor म्हणजे स्थिर रेझिस्टर. या रेझिस्टरचे मूल्य आपण बदलू शकत नाही, त्याला स्थिर रेझिस्टन्स असे म्हणतात. स्थिर रेझिस्टरचे दोन प्रकार आहेत, कार्बन फिल्म रेझिस्टर आणि मेटल ऑक्साइड फिल्म रेझिस्टर. कार्बन कंपोजिशन रेझिस्टर. कार्बन कंपोजिशन रेझिस्टर are made by mixing carbon granule with the help of binder which is binding agent and then covered into small rod. कार्बन रेझिस्टर मध्ये कार्बन पावडरचे बनलेले असून त्यावर इन्सुलेटिंग बाइंडर असते. या रेझिस्टर मधून दोन लीड टर्मिनल बाहेर काढले असतात. कार्बन फिल्म रेझिस्टर have the carbon film on the ceramic former and they are covered with insulating coating material like epoxy. कार्बन फिल्म रेझिस्टर सिरॅमिक फॉर्मरवर कार्बन फिल्म गुंडाळलेली असते, त्यावर इपॉक्सी इन्सुलेशनचे कोटिंग दिलेले असते. मेटल ऑक्साइड फिल्म रेझिस्टर. मेटल ऑक्साइड like thin oxide are deposited on ceramic carrier. Then resistance is adjusted by using the trimming line. The resistance varies depending upon the thickness of deposit
insulation and after that by helix curve. After that, outer covering is covered by an epoxy protection layer in bracket insulation coating. Metal oxide resistor. सिरॅमिक वर मेटल ऑक्साईड फिल्म गुंडाळलेली असते. ट्रिमिंग लाईनने रेजिस्टन्स ॲडजस्ट केला जातो. इपॉक्सी इन्सुलेशनचे कोटिंग या रेजिस्टरवर दिलेले असते. टाइप्स ऑफ रेजिस्टर. वायर वाउंड रेजिस्टर. Wire wound resistors are made by winding metal core on ceramic former. The ceramic former is used in costly wire wound resistor. This gives more resistance than general. After winding wire, they are covered with vitreous or silicone enamel. The whole material is tightened with electrode cap. Wire wound resistor. वायर वाउंड रेजिस्टर सिरॅमिक रॉडवर मेटल वायर गुंडाळलेली असते. याला सिलिकॉन एनेमेलचे कव्हर करून साईडला इलेक्ट्रोड कॅप जोडली असते. हा रेजिस्टर महाग असतो. व्हेरिएबल रेजिस्टर. व्हेरिएबल रेजिस्टर आर द टाइप ऑफ रेजिस्टर in which the value of resistance is not fixed. We can change the value of resistance in variable resistors. Variable resistor म्हणजेच बदलता रेजिस्टर. ज्या रेजिस्टन्सचे मूल्य आपण बदलू शकतो त्याला बदलता रेजिस्टन्स असे म्हणतात. पोटेन्शियोमीटर. व्हेरिएबल मधला पोटेन्शियोमीटर हा प्रकार आहे. त्याचा डायग्राम्स दाखवल्याप्रमाणे the potentiometer has a resistive track which is made up of resistive material. When the wiper is rotated, the amount of resistance change and thus it is reflected in the second terminal of the potentiometer. This type of resistor is used in application like fan regulator, power supply, etc. पोटेन्शियोमीटर हा कार्बनचा व्हेरिएबल रेजिस्टर आहे. यामध्ये कार्बनची अर्धगोलाकार चकती बसवली असून चकतीवर मधल्या बाजूस व्हेरिएबल शाफ्ट बसवला असतो. या शाफ्टद्वारा रेजिस्टर व्हॅल्यू बदलता येते. याचा उपयोग फॅन रेग्युलेटर, पॉवर सप्लाय या ठिकाणी केला जातो. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे वायर वाउंड रेजिस्टर तसेच व्हेरिएबल रेजिस्टरचं इंटरनल कन्स्ट्रक्शन आणि व्हेरिएबल रेजिस्टरचा सिम्बॉल्स डायग्राममध्ये दर्शविला आहे. स्पेशल टाइप ऑफ रेजिस्टर. स्पेशल टाइप ऑफ रेजिस्टरमध्ये लाईट डिपेंडंट रेजिस्टर आणि थर्मिस्टर हे रेजिस्टर येतात. लाईट डिपेंडंट रेजिस्टर इन ब्रॅकेट LDR. लाईट डिपेंडंट रेजिस्टर हॅव अ फोटो sensitive track made up of cadmium and silicon which is sensitive toward the light. It has resistance which change its value according to wavelength of light incident on LDR. They are also known as photoresistors. They are used in light sensitive applications like in smart street light, camera, etc. LDR हा लाईट सेन्सिटिव्ह मटेरियल पासून बनवला असून त्यामध्ये कॅडमियम व सिलिकॉन असते. LDR वर लाईटचा प्रकाश पडल्यास त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. याला फोटो रेजिस्टिव्ह असेही म्हणतात. याचा उपयोग स्ट्रीट लाईट तसेच कॅमेरामध्येही करतात. थर्मिस्टर. The thermistor an electrical resistor whose resistance greatly reduced by heating, used for measurement and controls. थर्मिस्टर चे दोन प्रकार आहे, NTC and PTC. NTC negative temperature coefficient. Thermistor in NTC thermistor resistance decreases
with increase in temperature. The symbol of NTC thermistor has -T because it has negative temperature coefficient. PTC in bracket positive temperature coefficient thermistor. In PTC, thermistor resistance increases with increase in temperature. थर्मिस्टरचा रेजिस्टन्स हा टेम्परेचरवर अवलंबून असतो. याचा उपयोग मेजरमेंट आणि कंट्रोल सर्किटमध्ये केला जातो. NTC या थर्मिस्टरमध्ये टेम्परेचर वाढल्यास रेजिस्टन्स व्हॅल्यू कमी होते. याच्या सिम्बॉलमध्ये -T दर्शविले जाते. तसेच PTC या थर्मिस्टरमध्ये टेम्परेचर वाढल्यास रेजिस्टन्स व्हॅल्यू वाढते. याच्या सिम्बॉलमध्ये +T दर्शवले जाते. डायग्राममध्ये इंटरनल कन्स्ट्रक्शन ऑफ LDR तसेच थर्मिस्टरचे सिम्बॉल दर्शविले आहे.